श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. ते दिवशी माझी बघा तुम्ही चिखला धुण्याच्या मला पाणी पिण्यासाठी पाण्याची बॉटल घेऊन आलं होतं, कारण सकाळपासून मी होते नाही ते वावरमध्ये जेवण करण्याच्या नंतर पाणी पण नव्हती पिली. त्यानंतर मग संध्याकाळी ना बाजार, तर आमच्या गावचा आठवडी बाजार आहे हा, शनिवारी भरतो ना. शनिवारच्या दिवशी आमच्या गावचा आठवडी बाजार असतो. त्याच्यामुळे मग बाजारात गेली होती. बाजार माझा झाला होता म्हणजे करून, मी उभी थांबली, म्हणजे बाजार माझा करून झाला होता, मी थांबली होती एका ठिकाणी, कारण यांना हे गेले होते बाहेर, जरा त्यांचं काम होतं. त्याच्यामुळे हे म्हणले बाजार कर तू आणि थांब जरा 5-10 मिनिटं मी येतो. तर एवढी मोठी पिशवी अशी 2 हात इकडच्या हातामध्ये पकडून इकडच्या का इकडच्या जवळ किती बाजारापासून जवळ मुक्ताबाईचं मंदिर पण चालत आले. हे माणसाने मला बाजारामध्ये सोडलं. हे गेले होते त्यांच्या कामाला मका बघायला, आणि म्हणले येतो 5 मिनिटं 5 मिनिटाच्या म्हणता मी तिथून इथपर्यंत आले पायी, पण तरी तेव्हा आल्याच्यानंतर आले. त्या माणसामुळे मी आज एवढं पायी चालले. एवढं वजन घेऊन सवय आता, म्हणजे पहिले आणून होते, पण आता एवढी सवय नाही राहिली ना, वजन जाता हात खायला लागले तिथं. तर मी आज ना दिवस मक्याला पाणी भरत होते ना, तर तुम्ही पाहिले मी 12 वाजता जेवण करायला आली होती. त्याच्यानंतर मग मी दिवस गेली, माझ्या लक्षात नाही राहिलं पाणी घेऊन जायचं जाताना. मी एकदम घाईमध्ये गेली पटकन, कारण यांना पण दुसरं पाणी होतं. त्याच्यामुळे मग म्हणलं जाऊ पटकन म्हणून गेली, पाणी नव्हतं घेऊन आले. आणि मग 4-4:30 वाजता हे बघायला आले किती झाले बनवून वगैरे ना. तर तेव्हा त्यांना म्हणले त्यांनी पाणी का नाही आणलं, तर बोलले शिवासकडे येतो, पण तो पण शिवास शाळेतून आला होता. आज 15 ऑगस्ट होता, त्यामुळे आज लवकर आला होता. आणि त्या टायमाला ना माझा मोबाईल ना काय झालं, चार्जिंग कमी झालं, स्विच ऑफ व्हायला आला होता. कारण दिवसभर आता मोबाईल वापरला मी, तिथं पाणी भरत होते. मग पाणी भरता आपलं 12 दिलं की मग बसले 5-10 मिनिटं, की मग हे बघते बघा असं नाही का टाईमपास करत बसली होती. तर मग त्यामुळे चार्जिंग कमी होती. सकाळी चार्जिंगला लावलंच नव्हतं मी, म्हणजे चार्जिंगला लावलंच नव्हतं सकाळी, त्याच्यामुळे मग चार्जिंग पटकन संपून गेली. आणि संध्याकाळी टायमाला मग त्यांनी त्यांच्या लक्षात नाही वाटतं शिवासला सांगायचं की पाणी घेऊन जायला. मग बाबांना सांगितलं जायला पाणी घेऊन जा, नाही सांगितलं ना. तर तो आहे ना तिथे खेळायला आला होता, म्हणजे मी जिथे पाणी होतं त्याच्या जरी मुलं आहे छोटी, तिथे खेळायला आला होता तो त्या मुलांकडं. आणि त्याला मी पाहिलं तिकडनं वावरला. तो मला वाटलं तो पाणी घेऊन आला की पाणी तिथं, आणि तिथे खेळत बसला पाणी बॉटल तिथे ठेवून. मी त्याला आवाज दिला, म्हणलं शिवास पाणी आणले का? तो बोलतो नाही. म्हणलं नाही आणलं का? म्हणतो का पाणी आणायचं का? म्हणलं नाही आणायचं, जा. म्हणलं नको आणलं, जाऊ दे तू खेळ. म्हणलं खेळतोय तर कशाला त्याला हे करायचं ना. तो काय केलं माहिती आहे, तो तिथून परत घरी आला, पाण्याची बॉटल भरली आणि मला पाणी घेऊन आला. आणि ते पण चिखलात वगैरे. त्या टायमाला मी थोडंसं शूट घेतलं त्याचं, पण तेव्हा नेमकी माझा मोबाईल स्विच ऑफ झाला, त्यामुळे मी तेव्हा नाही घेतलं. म्हणलं आत्ता घेऊ का माझ्या बाळाचं कौतुक सांगायला, कारण मग असं कुठेतरी वाटतं कधीतरी असं जरा पोरं अशी जरा हुशार यांनी वागले ना. मी नाही म्हणले तरी तो घेऊन आला, म्हणजे त्याला असं एक हे झालं, तर अशी पोरं हुशार. त्यामुळे असं कधी असं वाटतं की अशी जर पोरं हुशार झाली ना, तर आपण केलेल्या कष्टाचं आपल्याला फळ भेटतं, असं कधी वाटतं. त्याच्यामुळे मग म्हणलं सांगावा किती हुशार आहे माझी मुलगी. म्हणजे त्याच्या मूडावरती काम असतं. त्याचं मूड जर चांगला असतं ना, तो पार त्याला काही सांगायची सुद्धा गरज लागत नाही कोणतं काम करायचं. आणि जर मूड नसला ना, तर मग